विश्वामध्ये अस्तित्वात असलेली अब्जावधी सजीव प्राणी हे पृथ्वीवर कसे निर्माण झाले असतील याचे कुतूहल मानवाला हजारो वर्षापासून आहे. आजवर बऱ्याच शास्त्रज्ञांनी या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. याचे शुद्ध उत्तर दिले ते चार्ल्स डार्विनने. शेकडो वर्षाचा सजीवांच्या उत्क्रांतीच्या प्रश्नाचे कुतूहल चार्ल्स शाळेत असताना खूपच उडाणटप्पू होता. कुत्र्याच्या मागे धावणे, उंदीर पकडून त्याच्याशी खेळत बसणे, घोड्यावरून जंगलात जाऊन शिकार करणे असा टारगटपणा करण्यात, शाळेला दांड्या मारण्यात त्याला मजा वाटे. असेच करत राहिलास तर तू पूर्ण घराण्याला काळिंबा फासेल याचे वडिलांना म्हणजेच रॉबर्ट यांनी त्याला बजावले होते. 1822 साली चार्ल्सने एडिनबरोला वैद्यकीय शिक्षण घ्यायला सुरुवात केल्यावर त्याला तिथे फाडलेली प्रेते, रक्त, हाडे इत्यादी बघून वैद्यकीय शिक्षणाची शिसारी यायला लागली आणि मग त्याने सगळा वेळ उधळपट्टी व उड्डाणटप्पूपणा करण्यात घालवायला सुरुवात केली. हे बघून त्याच्या वडिलांनी त्याचे वैद्यकीय शिक्षण बंद करून धर्मशास्त्राचा अभ्यास केम्ब्रिज विद्यापीठात पाठवले. त्यावेळी धर्मशास्त्राच्या अभ्यासात त्याला वनस्पतीशास्त्र, जीवशास्त्र, भूशास्त्र इत्यादी विषयही होते. मग मात्र त्याला या विषयांमध्ये रुची निर्माण झाली. तिथे तो जॉन हेन्सलो या वनस्पतीशास्त्रज्ञाच्या हाताखाली शिकून 1831 साली पदवीधर झाला. पदवी घेत असताना त्याला वाचनाची आवड निर्माण झाली व याच दरम्यान त्याने अलेक्झांडर फॉन हॉबर्टची प्रवास वर्णने वाचली आणि मग त्याच्या मनात प्रवास करायची इच्छा निर्माण झाली. HMS बीगल नावाची बोट ही चिलू, पेरू याची किनारपट्टी, इंडियन द्वीपकल्प समूह वगैरेचा अभ्यास करण्यासाठी आणि घड्याळे तपासण्यासाठी निघाली होती. या बोटीचा कॅप्टन होता रॉबर्ट फिट्झहॅर. या प्रवास खूपच लांबचा होता आणि लांबच्या प्रवासात कुणीतरी एक जीवशास्त्रज्ञ आणि त्याहीपेक्षा रात्री जेवताना जरा चांगली कंपनी हवी म्हणून रॉबर्टने डार्विनचा गुरु हेन्सलो याला विचारले, पण हेन्सलो तयार होईना. मग हेन्सलोने डार्विनचे नाव सुचवले आणि 27 डिसेंबर 1831 रोजी डार्विन बीगल बोटीवर चढला. बीगलने किनारा सोडल्यावर अनेक आठवड्यां कुठेच जमीन दिसेना. नंतर अनेक बेटांचा प्रवास केला. कित्येकदा किनाऱ्यावरील विचित्र लोकांचे वेगवेगळे अनुभव मधूनच कित्येक मैल जंगल, नदी यातून घोड्यावरून प्रवास इत्यादींचा अनुभव घ्यावा लागला. या प्रवासात डार्विनने अनेक प्राणी, पक्षी यांचे नमुने, अनेक जीवाश्म वगैरे गोष्टी गोळा केल्या. त्याची निरीक्षणे करून ती लिहून ठेवली. त्याने गॅलापॅगोस या बेटाच्या समूहावर जी निरीक्षणे केली त्यातूनच उत्क्रांतीवादाची थेअरी जन्माला आली. या बेटावर पीच नावाचे गाणारे पक्षी सापडतात.
त्या पक्ष्यांचे त्याने बरेच नमुने गोळा केले. हा सगळा पसारा त्याने इंग्लंडला परत येताना सोबत आणला. डार्विनने गोळा केलेले साहित्य तपासायला सुरुवात झाली तर त्याला फिंच पक्षाचे 13 नमुने सापडले. त्याच्या चोचीचे आकार वेगवेगळे होते. मग हे असे का झाले असावे याविषयी तो विचार करायला लागला. त्याचे निरीक्षण करताना एक गोष्ट लक्षात आली की प्रत्येक बेटावरच्या फिंच पक्षाच्या चोची ठराविक आकाराच्या व भिन्न होत्या. मग त्याने बेटावरची परिस्थिती काय होती याच्या नोंदी बघितल्या. त्यानंतर त्याला सगळा उलगडा झाला. एका बेटावर त्या चोची आखूड पण दणकट होत्या. त्या बेटावर मिळणारे नट्स फोडायला अशा चोची उपयोगी पडतात. दुसऱ्या बेटावर चोची लांब व बारीक होत्या. तिथे असणाऱ्या दगडांच्या फटीत अडकलेले अन्न बरोबर उचलून घेण्यासाठी अशा चोची उपयोगी पडतात. त्या बेटावरच्या नैसर्गिक परिस्थितीप्रमाणे फिंच पक्षाच्या चोची वेगवेगळ्या तऱ्हेने बदलत गेल्या. यावरून डार्विनला वाटायला लागले की त्याच्या चोची पाहिल्यापासून तशा नसाव्यात. पूर्वी एका तऱ्हेच्या चोची पक्षी वेगवेगळ्या बेटावर आले. प्रत्येक बेटावरच्या त्या पक्षाच्या चोचीत बदल घडत गेले असले पाहिजे. त्यानंतर हजारो लाखो वर्षांनी प्रत्येक बेटावर अनेक वेगवेगळ्या चोचीचे पक्षी हळूहळू तयार होत गेले असले पाहिजे. त्यातले त्या बेटावरच्या नैसर्गिक परिस्थितीप्रमाणे सगळ्यात योग्य असतील, जगायला लायक ठरतील अशा चोचींचे पक्षी त्या बेटावर तग धरून राहिले. बाकीचे सगळे नष्ट झाले असले पाहिजे. मग एका बेटावर जगायला योग्य असा एक पक्षी असेल तर दुसऱ्या बेटावर आणखी दुसरा असेल. या सगळ्या प्रक्रियेच्या अर्थातच लाखो वर्ष लागली असणार. त्याला वाटे जर परिस्थितीप्रमाणे प्राण्यांचे अवयव हळूहळू बदलत असतील तर ते माणसाच्या बाबतीतही खरे असले पाहिजे. माणूस त्याला अपवाद कसा असेल? माणूसही असाच प्राण्यांपासून उत्क्रांती होऊन निर्माण झाला असला पाहिजे आणि पुढेही त्यात बदल होत राहतीलच. याचप्रमाणे माल्थसचे येस ऑन पॉप्युलेशन हे पुस्तक त्याच्या हातात पडले. त्यात अन्नधान्याची वाढ ही लोकसंख्येच्या वाढीपेक्षा कमी झाल्याने त्यासाठी स्पर्धा कशी निर्माण होते याविषयी लिहिलेले होते. डार्विनला वाटले ही जगण्याच्या धडपडीत किंवा स्पर्धेत काही प्राणी नष्ट होत असतील आणि जे या निसर्गाबरोबर इतर प्राणी जगताबरोबर झुंज देऊन तग धरू शकतात तेच जगत असले पाहिजे. खरे तर प्राण्यांच्या पुनरुत्पादनातून बहुतांशी पूर्वीच्याच पिढीप्रमाणे तशाच तऱ्हेचे प्राणी पुढच्या पिढीत निर्माण होतात. पण हे होताना त्यात काही बदल झाला किंवा चूक झाली तर थोडाफार नवीन गुणधर्मांचे प्राणी तयार होतात. यालाच म्युटेशन असे म्हणतात. एकाच प्राण्यांपासून थोडाफार फरकाने वेगळे प्राणी तयार झाले तरीही त्यातले जे निसर्गात टिकून राहू शकतात तेच पुढे शिल्लक राहतात आणि मग तग धरून राहिलेले थोड्याफार फरकाने नवीन प्राणी अनेक पिढ्यांत पुनरुत्पादन करतात. तेव्हा त्यात पूर्वी झालेला फरक नवीन पिढीतही येतो. मग अनेक हजारो किंवा लाखो वर्षांनी किंचित पुन्हा पुनरुत्पादनाच्या वेळी त्यातही नवीन जीव काहीतरी बदल किंवा चूक होते आणि मग त्यातून पुन्हा नवीन प्रकार तयार होतात. अशा अनेक म्युटेशन्समुळे अनेक वेगवेगळे सजीव थोड्या थोड्या प्रकारे निर्माण होतात. हाच तो उत्क्रांतीवाद होय. उदाहरणार्थ उद्या थंडी वाढत गेली तर अनेक वर्षांनी कुठल्याही प्राण्यामध्ये म्युटेशनमुळे बदल घडत हळूहळू नवीन प्राणी दिसायला लागतील.
पण त्यातले कालांतराने अंगावर थोडेफार केस असलेले प्राणी टिकून राहतील. त्यांच्यापासून पुन्हा जे वेगवेगळे तऱ्हेचे प्राणी निर्माण होतील त्यातले आणखी जास्त केस असलेले टिकतील वगैरे. अजून एका पिढीतून दुसऱ्या पिढीत गुणधर्म कसे जातात याची त्यामुळे म्युटेशन कसे होते याविषयी ज्ञान झालेले नव्हते. पण उत्क्रांतीचे तत्त्व कळले होते. यामध्ये सजीवांची शिडी मांडलेली नव्हती. म्हणजेच माणूस हा सर्वश्रेष्ठ प्राणी आहे असे उत्क्रांतीमुळे सिद्ध होत नव्हते. त्या परिस्थितीमध्ये जे जे टिकतात ते जगतात आणि मग किती हळूहळू का होईना बदलत राहतात हेच तत्त्व होय. आणि यामुळेच हे सगळे जीव एकदम देवाने निर्माण केले आहेत यासारख्या कल्पना पूर्णपणे कोलमडून पडल्या. 1837 ते 1842 या वर्षात डार्विनने आपले उत्क्रांतीवादाचे तत्त्व पक्के केले आणि 230 पानात लिहून ठेवले. पण त्यानंतर त्यांनी ते पाने बाजूलाच ठेवली आणि पुढची चक्क 15 वर्ष त्याकडे ढुंकूनही बघितले नाही. या दरम्यान त्यांची लाडकी मुलगी ॲन ही 10 वर्षाची असताना तापाने 1851 साली मरण पावली. कदाचित त्या दुःखामुळे असेल, पण डार्विनने आपले लक्ष उत्क्रांतीवादातून काढून घेतले. जहाजाच्या तळांना व समुद्रावरच्या खडकांना चिकटून बसणाऱ्या बार्नेकल्स नावाच्या लहान जीवावर त्यांनी पुढे 8 वर्ष संशोधन केले. या काळात त्याला विचित्र दुखण्याची सुरुवात झाली. त्याला छातीत एकदम धडधड व्हायची, एकदम कशाची तरी शिशारी यायची आणि एकदम दम लागायचा, थकायला व्हायचं आणि या सगळ्या खूप डिप्रेशनही यायची. त्याला एका वेळी 20 मिनिटाच्या वर कामही करता येईनासे झाले. हे सगळे चाललेले असतानाच डार्विनने इतकी वर्ष बाजूला ठेवलेला स्वतःचा सिद्धांत जगासमोर आणला. थँक्यू.